मालगुंड रत्नागिरी प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना, पालकमंत्री उदय सामंत. मालगुंड येथे प्राणी संग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी येथील परिसराचा विकास होईल. येथे कोणीही बेरोजगार राहणार नाही. नागरिकांच्या संपूर्ण शंकांचे निरसन करूनच हा प्रकल्प करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधुदुर्ग समृद्धी योजनेच्या विशेष निधीतून मालगुंड येथे प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी सिंधुदुर्ग समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, MIDCचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आदी उपस्थित होते. वन विभागाला 2 इलेक्ट्रिक पिकअप वाहनांचे हस्तांतरण यावेळी करण्यात आले. आणि जयपूरला जाण्याचा योग आला, कात्रजला जाण्याचा योग आला, तिथली प्राणी संग्रहालय बघण्याचा योग आला. आणि मला असं नेहमी वाटत होतं की माझ्या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये प्राणी संग्रहालय असावं. परंतु त्याच्या वेळेची राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती कदाचित प्रबळ नसेल म्हणून ते होऊ शकलं नाही. अनेक वेळा जमिनी देखील बघण्यात आला आणि लोकांना एक चेष्टेचा विषय झाला की रत्नागिरीमध्ये प्राणी संग्रहालय हा निवडणुकीचा एक मुद्दा आहे. पण आज मला मनापासूनचा आनंद आहे की मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागाला नोडल एजन्सी करून प्राणी संग्रहालयासाठी 74 कोटी रुपये निधी हा माझ्या मंत्रालयाकडनं मंजूर झाला आहे. आणि भैयाच्या कमिटीचे सदस्य आहेत, सिंधू रत्न समितीचे सदस्य आहेत, त्या समितीकडनं या माझं नाव साधना राजेश साळवी, माजी सभापती जिल्हा परिषद रत्नागिरी. आज प्राणी संग्रहालय होते आमच्या मालगुंड गावामध्ये. त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला तिथे अभिमान वाटतोय. आमच्या पालकमंत्री आमचे उदयजी सामंत साहेब यांनी आम्हाला जो निधी इथे दिला आहे उपलब्ध करून, आणि हे प्राणी संग्रहालय आज आम्हाला इथे उपलब्ध करून दिले. त्यामुळे आमच्या मालगुंड गावातील महिलांना आणि आमच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे रोजगार मिळणार आहे. त्याबद्दल आम्हाला खूप आनंदाची बातमी आहे. मी रामानंद हरी लिंबे या गावचा नागरिक आहे.
मी रिटायर झाल्यानंतर या मालवणमध्ये आलो आणि कोकण पर्यटक महासंघाची स्थापना झाल्यानंतर त्याचा मी सदस्य आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मी व माझे मित्रमंडळी पर्यटनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी गणपतीपुळामध्ये आलेले पर्यटक किंवा मालगुणच्या परिसरामध्ये आलेला चांगला बीच आणि त्याच्यामध्ये आलेल्या पर्यटकांना काय दाखवायचं हा आमच्यासमोर यक्ष प्रश्न असतो. त्यामुळे या ठिकाणी उदयजी सामंत यांनी निधी उपलब्ध करून या मालगुण गावामध्ये हे अभयारण्यासाठी जी मुहूर्तमेढ रोवलेली आहे ती आमच्या पर्यटकांना काहीतरी विशेष दाखवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्यात चांगलं इथे अभयारण्य होईल आणि पर्यटकांना त्याचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे कितीतरी इथल्या परिसरातील लोकांना त्याचा रोजगार मिळू शकेल. आमच्याकडे पॅरासेलिंग आहे, बोटिंग आहे, त्याच्यानंतर देवळं आहे, देवळं समूह आहे, परंतु किल्ला आहे. परंतु जास्तीत जास्त पर्यटकांना इथे राहिल्यानंतर काहीतरी बघायला आवश्यक होतं आणि ते या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये हे अभयारण्य झाल्यामुळे प्राण्यांपासून या ठिकाणी संरक्षण होईल. त्याचप्रमाणे त्यांचा उपद्रव होणार नाही आणि इथे जी जंगलतोड वगैरे होते ती या ठिकाणी कमी प्रमाणात होईल किंवा होणारच नाही. आणि त्याच्यामुळे शासनाचा हा जो उपक्रम आहे हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. पर्यटनाला पूरक अशा प्रकारचं हे जे अभयारण्य होत आहे त्याबद्दल आम्हाला सर्व मालगुणकरांना याचा चांगला लाभ होऊ शकेल असं मला वाटतं. मुळात अगोदर हे जे प्राणीसंग्रह एवढी वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे की आमच्या गणपतीपुळ्यात जवळजवळ 20 ते 25 लाख पब्लिक दरवर्षी येतं. त्यातलं जर 2% जर की इकडे जर का आलं तर तुम्ही फक्त एक कल्पना करा की जर का 20 लाख पब्लिक जर का मालवणमध्ये आलं की जिथे आज एकही पर्यटक अगदी कमी याच्यात आत्ता या ठिकाणी येतोय तर इथली इकॉनॉमी किती वाढेल आणि त्याचा आम्हाला आनंद आहे.